हे विषारी साप आपल्याला चावल्यानंतर साप चावल्यावर प्रथम उपचार काय करायचा तर बघा, सगळ्यात अगोदर प्रथम उपचार करताना साप चावलेली जागा बघायची। साप चावलेल्या जागेपासून तर हृदयाकडे जाणाऱ्या ज्या शिरा असतात, नसा असतात, त्या बाजूला एक आवळपट्टी किंवा 2 बोटाची कापडाची पट्टी बांधायची। कुठे बांधायची? जर आपल्या बोटाला साप चावला तर आपल्या पोटाजवळ किंवा इथे दंडाजवळ काय करायचे, एक आवळपट्टी इथे दंडाजवळ बांधायची। साप जर आपल्या पायाच्या बोटाला चावला असेल तर आपल्या पोटरीजवळ किंवा मांडीजवळ एक आवळपट्टी बांधायची। ती आवळपट्टी बांधल्यानंतर त्या रोग्याच्या अंगातील शक्यतो कपडे कमी करावेत। म्हणजे पुरुष असेल तर त्याच्या अंगातील शर्ट काढून टाकला तरी चालतो, कारण काही साप चावल्यानंतर रोग्याला खूप घाम यायला सुरुवात होते, त्याला खूप गुदमरल्यासारखं वाटतं आणि म्हणून त्या रोग्याजवळ किंवा त्या रुग्णाजवळ गर्दी होऊ द्यायची नाही। त्याला काय करायचं, प्रथम साप चावलेल्या भागापासून वरच्या बाजूला हृदयाकडे जाणाऱ्या शिरा ज्या असतात, हृदयाकडे पटकन ते रक्त, विषारी रक्त जाऊ नये म्हणून एक आवळपट्टी बांधायची। त्यानंतर त्या रुग्णाच्या अंगातील कपडे शक्यतो कमी करायचे। महिला असेल, मुली असतील, साडी किंवा गाऊन यासारखे जे कपडे असतात ढिल्ले, ते कपडे त्याला परिधान करायचे की जेणेकरून त्याला हवा लागेल, त्याला घाम जास्त येणार नाही। त्यानंतर त्या रुग्णाला पाणी द्यायचं नाही, बिलकुल प्यायला पाणी द्यायचं नाही आणि त्याचा घसा कोरडा पडू नये, त्याला जास्त घाम येऊ नये म्हणून त्याला थोडीशी हवा घालायची पंख्याने। त्यानंतर काय करायचं, त्याचा जो दोष केलेला भाग आहे तो दोष केलेला भाग स्वच्छ पाण्याने धुवायचा। त्या ठिकाणी अधिकच्या चिन्हासारखं एक नवं कोरं ब्लेड घ्यायचं आणि तो भाग जो आहे त्या भागाचा अगोदर अभ्यास करायचा। ते जर मनगटाला चावलेला असेल आतल्या बाजूला, तिथं अजिबात ब्लेडनी काप किंवा चीर पाडायची नाही, कारण त्या खाली आपण बघतो मनगटाच्या खाली शिरा असतात की ज्या ठिकाणी कट केलं तर आपला मृत्यू होतो, जास्त रक्तस्राव होऊन, अशा ठिकाणी ब्लेडने अधिकच्या चिन्हासारखं काप घालायचा नाही। आलं लक्षात? मग काप कुठे घालता येईल आपल्याला? समजा त्याच्या बोटाला, हाताच्या बोटाला, पायाच्या बोटाला, पोटरीला, हाताच्या इथं दंडाजवळ अशा ठिकाणी जर साप चावला असेल तर त्या ठिकाणी आडवा उभा छेद घ्यायचा आणि छेद घेतल्यानंतर दुसऱ्या चांगल्या निरोगी व्यक्तीने, बघा मी काय सांगतोय, आजारी व्यक्तीने अजिबात हात प्रयोग करायचा नाही, निरोगी स्ट्रॉंग व्यक्तीने ते रक्त शोषण्याचा आणि थुंकून टाकण्याचा प्रयत्न करायचा। ते रक्त जे आहे विषारी ते शोषायचं आणि थुंकून टाकायचं। मग असं 1-2 वेळा केलं की लगेच त्या रुग्णाला काय करायचं, सरकारी दवाखान्यामध्ये हलवायचं। त्याबरोबर ज्याने ते रक्त शोषलेलं आहे आणि थुंकलेलं आहे त्याला सुद्धा घेऊन सरकारी दवाखान्यात न्यायचं, कारण त्याच्यावर सुद्धा थोड्याशा प्रमाणात त्या विषाचा परिणाम होतो, त्याला चक्कर येते। म्हणून अशा प्रकारे पटकन त्या रुग्णाला दवाखान्यामध्ये न्यायचं। अजिबात गोंधू बाबा असेल, मारुतीचं मंदिर असेल, गिरोबाचं मंदिर असेल आणि काही लोक म्हणतात मंत्राने विष उतरवलं जातं, अशा गोंधू लोकांकडे रुग्णाला न्यायचं नाही। रुग्णाला कुठे न्यायचं? दवाखान्यात। सर्वात प्रथम रुग्णाला वैद्यकीय उपचार मिळाले पाहिजे। अशा प्रकारे आपण प्रथम उपचार कसे असतात हे बघितलं। आता तुम्ही म्हणाल त्या रुग्णाला कोणत्या प्रकारचे मग औषध दिलं जातं? तर साप चावल्यानंतर प्रतिजैविक जे औषध आहे ते त्या सापाच्या विषापासूनच तयार केलेलं असतं, त्याला प्रतिजैविक म्हणतात। मग ते कसं तयार करतात? तर काही साप जे आहे त्या सापाच्या विषाची थोडी थोडी मात्रा, घोडा अश्वशक्ती आपण बघतो, घोडा माहिती सर्वांना, या घोड्याला त्या सापाच्या विषाची थोडी थोडी मात्रा दिली जाते आणि मग त्या घोड्याला घाम येतो, घोडा मरत नाही। आलं लक्षात? सापाच्या कमी विषाने घोडा मरत नाही, तर त्याला घाम येतो
आणि त्या घामापासून सापाचं प्रतीक जे औषध जे आहे ते बनवलं जातं। अशा प्रकारे सर्वांनी लक्षात ठेवायचं।